जेव्हा आयुष्यात सगळं काही संपल्यासारखं वाटतं, जेव्हा प्रत्येक दरवाजा बंद झालेला असतो आणि जेव्हा कोणीही साथ देत नाही, तेव्हा एक शक्ती शांतपणे तुमच्या पाठीशी उभी असते. ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चला तर मग सुरू करूया आजची श्रद्धा आणि सबुरीची भावनिक कथा. खूप वर्षापूर्वी अक्कलकोट या पवित्र भूमीत एक दिव्य व्यक्ती वावरत होती. लोक दूरदूरून यायचे, कोणी दुःख घेऊन तर कोणी आशा घेऊन, आणि त्या सर्वांच्या जीवनात बदल घडवणारे होते ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. त्या गावात रामू नावाचा एक गरीब माणूस राहत होता. घरात अन्न नव्हतं, पत्नी आजारी होती आणि नशिबाने साथ सोडली होती. पण एक गोष्ट मात्र कायम होती, त्याची स्वामीवरची श्रद्धा. तो रोज स्वामी नाम जपायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एक दिवस तो पूर्णपणे खचला. डोळ्यात अश्रू होते, मनात वेदना होत्या, आणि तो आकाशाकडे बघून ओरडला, स्वामी, मी इतकी भक्ती करतो, मग माझ्यावरच इतकं दुःख का? त्या रात्री एक प्रकाश हळूहळू त्याच्या खोलीत पसरला आणि त्या प्रकाशातून प्रकट झाले श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांचा आवाज शांत होता पण शक्तिशाली. ते म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझी परीक्षा आहे, विश्वास ठेव. सकाळ झाली. रामू अजूनही त्या स्वप्नातच हरवलेला होता. तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती त्याच्या दारात येऊन उभी राहिली. ती अनोळखी व्यक्ती म्हणाली, मला एक प्रामाणिक माणूस हवा आहे कामासाठी. रामूला समजलं, हा स्वामींचा संकेत आहे. दिवस ओलांडले. हळूहळू सगळं बदलायला लागलं. रामूला काम मिळालं, पैसे मिळू लागले आणि रामूच्या पत्नीची तब्येत पण बरी झाली आणि त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद परत आला. रामू धावतच आला, स्वामींच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही माझं आयुष्य बदलून टाकलं. स्वामी फक्त हसले आणि रामूला आशीर्वाद दिला. स्वामी समर्थ महाराज कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत, पण ते योग्य वेळ येईपर्यंत आपली परीक्षा घेतात. श्रद्धा आणि सबुरी असेल तर चमत्कार नक्की होतो. जर तुमच्या आयुष्यातही अंधार असेल तर एकदा मनापासून स्वामी नाम जप करा. जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.